कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. दोन मुलं असलेल्या बायकोच्या वाहनामध्ये बंदूक ठेवणारा पुरुष नाहीच, अशा फालतू माणसाबरोबर मी काम करणं अशक्य. सुप्रिया सुळेंची नाव न घेता धनंजय मुंडेंवर टीका. बायकोच्या आडून सर्व उद्योग करणाऱ्या आणखी एका मंत्र्याची 6 महिन्यात विकेट पडणार. पक्षाच्या बैठकीत सुप्रिया सुळेंचं सूचक वक्तव्य. सुळेंचा रोख नक्की कोणाकडे? चर्चांना उधाण. येत्या काळात कुणाची विकेट जाईल हे काळ ठरवेल. हे महाविकास आघाडीचं सरकार नाही, आमचे सगळे मंत्री सक्षम. सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावर अमोल मिटकरींसह नितेश राणेंची प्रतिक्रिया. ब्रह्मदेव जरी आले तरी 5 वर्ष सरकारला कुणी धक्का लावू शकत नाही. विधानसभेत उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य. जयकुमार रावल अत्यंत भ्रष्ट मंत्री. रावल यांनी प्रतिभाताई पाटलांचीही जमीन लाटली. सर्व माहिती फडणवीसांना पाठवणार. संजय राऊतांचा इशारा. माजी आमदार अनिल गोटेंची मंत्री जयकुमार रावल यांच्या विरोधात तक्रार. रावल यांनी शासनाची 2,65,00,000ची फसवणूक केल्याचा आरोप. इथे फक्त छत्रपती शिवरायांचेच महिमा मंडन होणार. औरंगजेबाचं उदात्तीकरण नाही. मात्र कबरीला पुरातत्व विभागाने 50 वर्षांपूर्वी संरक्षण दिल्यामुळे दुर्दैवानं सरकारलाही ते देणं अनिवार्य. मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. औरंगजेब क्रूर शासक होता, त्याची कबर उखडून टाकण्याची मागणी योग्य. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का? औरंगजेबाचं उदात्तीकरण करणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही, शिंदेंचा हल्लाबोल. औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी पुणे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये विश्व हिंदू परिषदेची आंदोलनं, तर औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर आणत कोल्हापूरमध्ये बजरंग दल रस्त्यावर. बाबरी मशिदीची पुनरावृत्ती करण्याची हीच वेळ. समझने वाले को इशारा काफी है. औरंगजेबाच्या कबरीवर नितेश राणेंचं भाष्य. औरंगाच्या थडग्यावर थुंकण्याची व्यवस्था करा, तिथलं पर्यटन वाढेल. भाजप नेते सुनील देवधर यांची फडणवीसांकडे मागणी. तर महाराष्ट्रातून औरंगजेबाचं नामोनिशाण मिटवून टाका, टी राजाही आक्रमक. प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर उद्या फैसला. कोरटकर काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात. मोबाईलमधला डेटाही डिलीट केला. वकील असीम सरोदे यांचा मोठा आरोप. स्वारगेट लैंगिक अत्याचार प्रकरणातील पीडितेने घेतली मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची भेट. आरोपीला कठोर शिक्षा करून न्याय देण्याची मागणी. पीडित तरुणी आणि वकील सरोदे पत्रकार परिषद घेण्याची शक्यता. माझ्या संपूर्ण आयुष्यावर शिवचरित्राचा प्रभाव, त्यामुळे झटपट यशासाठी कुठलाही शॉर्टकट घ्यावासा वाटत नाही. राज ठाकरे यांची पोस्ट. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.